ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि स्वागत आहे आपल्या अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत मुंबई स्टाईल प्रसिद्ध बटर पावभाजी. ही रेसिपी घरात बनवली तर रेस्टॉरंटचीच आठवण आणते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवट मी सांगणार आहे एक स्पेशल टिप ज्यामुळे भाजी आणखीन चविष्ट होईल. चला तर ह्या भाजीसाठी लागणारी सामग्री बघूया. फ्लावर, बटाटा, शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा, मटर, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, सुक्या मिरच्या. सर्वात प्रथम या सुक्या मिरच्या आपण उकडायला ठेवूया बाजूला 5 ते 10 मिनिटं आणि फ्लावर नीट चेक करून कट करून घेऊया अशी तुकडे करून. आणि एक गरम पाणी मी अगोदरच करून ठेवलेलं त्यात मीठ टाकून त्यात ॲड करूया. तसेच बटाटेही सोलून घेऊया छान आणि त्याचे 1/4 तुकडे करून किंवा तुम्ही अख्खा बटाटाही टाकू शकतात. स्मॅश करायला इझी जातो. बटाटे छान सोलून घ्यायचे आहेत आणि छान असे कट करून घ्यायचे 1/4. कधी तुम्ही डायरेक्ट सोलून असेचही टाकू शकतात, स्मॅश करायला इझी जातात. टोमॅटोलाही मागचा बाजू कापून घ्यायची आणि मध्ये 2-4 काप कापायचे, कारण उकडून झाल्यानंतर त्याची साल इझिली निघतं. तर अशा प्रकारे टोमॅटोही करायचं. मी 2 वांगीही टाकली त्याच्यामध्ये, तुम्ही स्किप करू शकता. हे आपले भाज्या सगळ्या कट करून झाल्या. कुकरमध्ये टाकले. पाणी ॲड करायला मी स्किप झालं आहे माझ्याकडनं, तर 2 ग्लास पाणी ॲड करून शिट्टी करून घ्यायची आहे. दोन ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर साईडला ठेवून द्यायचे थंड होण्यासाठी. आपण बाकीची तयारी करूया. मी मीडियम आकाराचे 4 ते 5 कांदे घेतलेले आहे. ते छान असे बारीक बारीक कट करून घेऊया. आता पुढची स्टेप नक्की बघा, कारण इथे मी सांगणार आहे ती सिक्रेट टिप ज्यामुळे तुमची पावभाजी होईल अगदी मुंबईची चौपाटीची स्टाईल. शिमला मिरची मी छोट्याला क्यूब करून घेतली आहे. कोथिंबीर भरपूर सारी बारीक अशी कापून घ्यायची आहे. आल्याचे तुकडेही बारीक कट करून घेऊया. आता ही मिक्सीच्या जारमध्ये टाकते मी आणि आपला हा मसाला तयार करून घ्या. सिक्रेट मसाला हा पण. लसूण टाकूया, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या. ह्या मिरच्या मी उकडून ठेवल्या होत्या त्याही टाकूया. आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकूया आणि मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेऊया. भाजी आपल्या कुकर थंड झालं, या भाज्या काढून घेऊया. छान त्याची टोमॅटोची साल बघा किती इझिली निघते. छान अशी काढून घ्यायचे आणि स्मॅश करून घेऊया. थोडं आता उकडलेल्या भाज्या या मसाल्यात घालून स्मॅश करून घेऊया. थोडं पाणी घालून भाजी स्ट्रक्चर एकदम स्मूथ बनवूया. बटर ॲड करूया छान असं गरम होईपर्यंत.
कढईत बटर गरम करून त्यात मी थोडा लसूण ठेचून घेतला, त्याला फोडणी देते. त्यात कांदा ॲड करूया. कांदा अगदी सोनेरी होईपर्यंत परतूया. शिमला मिरची ॲड करूया, तेही छान परतून घेऊया. छान असं परतून झाल्यावर त्यात आपलं आले लसूण आणि रेड चिली मिरचीची पेस्ट घालून छान परतून घेऊया. त्यात बाकीचे मसाले मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरला आहे 2 चमचे. हळद, गरम मसाला घरचा आणि लाल तिखट चवीप्रमाणे. हे छान असं परतून घेऊया. छान असं परतून झाल्यानंतर तुम्हाला पावभाजीचा सुगंध आवडतं की जास्त चव, नक्की सांगा मला. छान असा सुवास येऊ द्या. मसाला छान परतून झाला आहे. मसाला परतताना हा रंग बघा. 2 ते 3 मिनटं शिजू देऊया तेल सुटेपर्यंत. हे बघा, छान असं तेल सुटलं आहे आणि मसाला आपला छान परतून झाला आहे. आता थोडी कोथिंबीर ॲड करूया. आता यामध्ये आपण उकडलेल्या भाज्या स्मॅश केलेल्या ॲड करूया. आता उकडलेल्या भाज्या आणि मसाला एकत्र छान असा मिक्स करून घेऊया हलक्या हाताने. मीठ भाजीमध्ये मी अगोदर टाकलं होतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणेही ॲड करा. छान अशी भाजी झाली आहे. तुम्हाला भाजी थोडी जाडसर आवडते की पातळ, त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका. थोडं पाणी घालून भाजीचं स्ट्रक्चर एकदम स्मूथ बनवा. पाणी ॲड करा तुमच्या आवडीप्रमाणे. आता स्क्रीनवरून जराही हलू नका, कारण आता येतोय आपल्या पावभाजीचा सर्वात मजेदार खास टप्पा. ही स्टेप न चुकवता तर भाजीला तर मस्तच बटरवाली जादू हुकणार आहे. पहा बघा, हळूहळू भाजीचा रंग कसा बदलतोय. हा तोच क्षण आहे जिथे सुगंध स्वयंपाकघरात दरवळायला लागलाय आणि पोटात भूक लागली आहे. आता पुढची स्टेप नक्की बघा, कारण इथेच मी सांगणार आहे ती सिक्रेट टिप, ज्यामुळे पावभाजी होईल एकदम मुंबई चौपाटी स्टाईल. आणि हो, अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. अन्नपूर्णा बाय कविता नेहरेवर दर दिवशी मिळतात नवीन घरगुती इझी रेसिपी आणि टेस्टी रेसिपी. कमेंटमध्ये पण सांगा तुम्हाला पावभाजी बटरसोबत आवडते का चीजसोबत. चला तर मग पुढची स्टेप बघा, कारण आता पावभाजी आणि बटर मिळून एकत्र करणार आहोत एक मस्त धमाका. थोडं बटर ॲड करूया. छान अशी आपली पावभाजी तयार झाली आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलचे व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या एक क्लिक, तुमचा एक व्हिडिओची कमेंट्स मला नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रेरणा देते. आणि मी पुन्हा एकदा बोलली, जेवण हे एक पोट भरण्याचं साधन नसून ती एक कला आहे, ती जपा. सगळ्यांनीही करा. खूप इझी पद्धतीने माझ्या रेसिपी असतात.
नक्की ट्राय करा. तोपर्यंत ओम नमः शिवाय. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओत.